सांगतो डिप्रिशिएशन. पहिली स्टेप मशिनरी खरेदी केली, 1 लाखाची, त्याच्यावर 20,000 रुपये खर्च आला, टोटल 1,20,000 मशिनरी खरेदी केली. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 1,20,000 एंट्री. नंतर ते वर्ष क्लोज केलं. 10% घसारा. एकच मेथड आहे फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम. 2 मेथड असतात पण या वर्षी एकच मेथड आहे. सिंपल प्रॉब्लेम येतील. एवढं तरी आलं पाहिजे. मशिनरी आली की मशिनरी अकाउंट विचारला असेल आणि डिप्रिशिएशन अकाउंट विचारतात. डिप्रिशिएशन अकाउंट सांगतो कसं करायचं, ते पण सोपं आहे. फक्त एवढं ट्रान्सफर करायचंय. त्याच्यामध्ये फिक्स असेट जे आहे त्याच्यावर घसारा कॅल्क्युलेट केला जातो. नवीन मशिनरी खरेदी केली, काल सांगितलं होतं, समजून परत प्रॉब्लेम समजून देतो. कंटिन्यू पुढे चालू करू. 10% घसारा 1,20,000, 10% 12,000 घसारा आला. वर्ष संपतो 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. बॅलन्स आला 1,08,000. तो 1 जानेवारी 16 ला ओढला. नंतर 1 जानेवारी 16 मध्ये एक मशिनरी खरेदी केली. 1 जुलैला 50,000ला ती मशिनरी खरेदी केली. ती याने ऍड केली मशिनरी. नंतर घसारा कॅल्क्युलेट केला. जुन्या मशिनरीचा 12,000. जुन्या मशिनरी किती 12,000 अधिक नवीन 2,500, कारण 5,000 न येता किती 6 महिने वापरली. तो 2,500 घसारा 14,500 रुपये. 43,500 बॅलन्स काढला. तो घेतला 43,500 इथे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा 17 मध्ये व्यवहार झालेला आहे. 17 मध्ये काय म्हटलेलं आहे, ऑन 17 मध्ये ऑन 1 जुलै 2017 the machinery was sold ₹75,000 which was purchased on 1 जानेवारी 2015. असं स्पष्ट वाक्य लिहिलेलं असतं. 1 जुलै 2017 ला 75,000 रुपयाला मशिनरी विकली की ती 75,000 ची मशिनरी जी होती ती खरेदी किती तारखेला केली होती, 1 जानेवारीला खरेदी केली होती 15 ला. म्हणजे 1,20,000 ची मशिनरी होती, ती मशिनरी 75,000 रुपयाला विकली. समजलं? इथपर्यंत आपलं काल झालेलं होतं. परत तुम्ही घेतलं होतं. जी मशिनरी विकली ती क्रेडिट साईडला घेऊन टाकायची. बँक अकाउंट डेबिट पैसे आले, तू मशिनरी अकाउंट क्रेडिट 75,000 म्हणजे असेटच्या क्रेडिट साईडला. आता त्या मशिनरीवर नफा किंवा तोटा करायचा. बघा, ही मशिनरी आपण विकली, ज्या तारखेला विकली त्या तारखेपर्यंत तो त्या मशिनरीची किंमत काढायची. त्या तारखेची ती सोपी आहे. किती तारखेला खरेदी केली होती, 1 जानेवारीला खरेदी. बघा, वर्किंग नोट करायची. प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. त्याला म्हणतात प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी किंवा असे. किती तारखेला खरेदी केली, 1 जानेवारी 15 ला. किती 1,20,000ला. वर्ष कधी संपतं, 31 डिसेंबरला संपतं. लक्षात घ्या. मग 31 डिसेंबरचा आपण 15,12,000 घसारा काढला. मग 1 जानेवारी 16 ला 1,08,000 किंमत झाली त्याची. नंतर 16 ला पूर्ण वापरली, ते पण 12,000 वजा केले. मग 1 जानेवारी 17 ला त्याची किंमत 96,000 आली. विकली कितीला, 1 जुलैला विकली. म्हणजे 6 महिने वापरली. 12 महिन्याचे 12,000, 6 महिन्याचे 6,000. म्हणजे ज्या दिवशी विकली त्या दिवशी केवढ्याला विकायला पाहिजे होती, 90,000 रुपयाला विकायला पाहिजे होती. ती विकली किती 75,000 रुपयाला विकली. म्हणजे 15,000 रुपये लॉस आला. तो काढता आला पाहिजे. ते येणारच परीक्षेत हा मुद्दा. 3 मशिनरी असतील तर त्याच्यातली एक कुठेतरी विकतात. समजलं? मग त्या ज्या तारखेला विकली त्या तारखेपर्यंत किंमत काढायची. ती 90,000 रुपये आपण त्याची किंमत काढली. 90,000 रुपयाला विकायला पाहिजे होती, विकली 75,000ला. 15,000 रुपये लॉस आला. इथपर्यंत समजलं? कालपर्यंत आपण झालं होतं. बरोबर आहे. आता जे विकले ते आपण 75,000 रुपये क्रेडिटला घेतले. बँक डेबिट बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. आता जो लॉस आलेला आहे, किती लॉस आला, किती लॉस आलेला आहे, 15,000 रुपये लॉस आला. तो पण क्रेडिटला घ्यायचा. किती तारखेला, 1 जुलै. ही तारखेला विकली त्या दिलेला लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कंसामध्ये लॉस किती 15,000 रुपये. इथपर्यंत जो नफा झाला. पण आता 90 ची मशिनरी 96 ला विकली, 6,000
प्रॉफिट आला तर 6000 इकडे डेबिटला घ्यायचे. समजलं का? जी मशिनरी विकली असेल तर त्याच्यामध्ये प्रॉफिट आला तर डेबिटला घ्यायचा, लॉस आला तर क्रेडिटला घ्यायचा. त्याची एंट्री अशी पास होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट क्रेडिट 15000 जो आहे तो लॉस. मग जी मशिनरीवर लॉस आलेला आहे तो घेतला क्रेडिट साइडला, कारण नुकसान झालं, विकायला पाहिजे होती 90000ला, 90000ला जर विकली 90ला तर नो प्रॉफिट नो लॉस, फक्त 75 इथे येते. लक्षात 90 इथे येते, म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस हा काढावाच लागेल. लक्षात. नंतर मग ते वर्ष क्लोज करायचं 31 डिसेंबरला 2017. आता बघा आपल्याकडे किती मशिनरी आहेत? 2 आहेत, बरोबर आहे. ही पूर्णपणे गेली, समजलं. ते 6000 घसारा तो पण घ्यायचा. लक्षात घ्या त्या वर्षी डिप्रिशिएशन कसं घ्यायचं? मग जुन्या मशिनरी किती घसारा? 6000. हा 6000 त्या वर्ष 17 मध्ये आलेला आहे तो घ्यायचा. ही जी मशिनरी विकली, ही जी असेट विकली, त्या असेट मध्ये त्या वर्षाचा जेवढा घसारा तुम्ही इकडे घेतलेला आहे तो इकडे घ्यायचा त्या मशिनरीचा. प्रत्येक मशिनरी जेवढे असेट आहेत 1 2 3 त्या पूर्ण विचार करायचा. पहिली असेट संपली, दुसरी किती आहे? 50000 ची आहे. त्याच्यावर किती टक्के? 10% म्हणजे किती? 5000. किती झाले? 11000 घसारा. किती बाय डिप्रिशिएशन किती? 11000. डिप्रिशिएशन अकाउंट 11000. या 11000 कशाला समजलं का? 11000 घसारा कशाला समजलं का? जुन्या जी विकली आपल्याकडे जी मशिनरी होती 6 महिने वापरली, 6 महिने वापरले म्हणजे 6000 झाले. त्याच्यानंतर जी जुनी मशिनरी आहे 50000 ची, त्याच्यावर 10% 5000 म्हणजे 6 आणि 5 11000. समजलं यादव? हा तेव्हा समजलं काय? नाही समजलं? जी मशिनरी आपण आपल्याकडे किती मशिनरी आहेत? 2 मशिनरी आहेत, बरोबर आहे. 2 मशिनरी. 1,20,000 ची आणि दुसरी किती? 50,000 ची आहे. आपण त्याच्यापैकी एक विकली 1,20,000 ची विकली, बरोबर आहे. मग आपल्याकडे आता किती आहे? एकच मशिनरी आहे 50,000 ची. त्याचा घसारा घ्यायचा 5,000. हा 5,000, बरोबर आहे. आपण कोणत्या वर्षाचा घसारा काढतोय? 17चा काढतोय. तारखा याच्यामध्ये महत्वाच्या आहे. आता ही जी जुनी मशिनरी किती आहे? 1,20,000 ची. ती पूर्णपणे वापरली का आपण? नाही, फक्त किती वापरली? 6 महिने वापरली. मग 6 महिन्याचा किती घसारा घेतलेला आहे आपण? बघा 6000 घेतला. दोघांची बेरीज केली 6 आणि 5 11,000. फक्त आकडे बदलतील, नाव बदलतील, बाकी सिस्टीम तीच राहणार आहे. समजलं? आता मग बॅलन्स काढायचा. इकडे घ्यायचा 1,43,500, 1,43,500. समोर लिहायचं 1,43,500 आणि बाय बॅलन्स काढायचा. जो फरक येईल तो फरक काढायचा. बॅलन्स कॅरी डाऊन तुम्ही इथं काढा आणि 1 जानेवारी 2018 बॅलन्स प्लॉट डाऊन तुम्ही काय आहे? बॅलन्स प्लॉट डाऊन वर्किंग नोट तुम्ही काढलेली असेल तर ते एवढं आहे तो तुम्ही बॅलन्स काढा. पहिल्या वर्षाचा घसारा किती आहे? 12,000. दोघं साईडला 30 तारीख घ्यायची. 12 15 किती? 12,000 इकडे 12,000. टू मशिनरी अकाउंट किती? 12,000. तो घसारा इकडे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती? 12,000. सोपं आहे बघा. फक्त घसारा ट्रान्सफर करायचा. नंतर 31 12 16 टू मशिनरी अकाउंट किती आहे? 12,000. 12 का 14? 14,500. इकडे वरती 14,500, इकडे 14,500, समोर 14,500,
तारीख 31/12/16 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 14,500. हा काय माहिती नाही मला. नंतर 31/12/17 मशिनरी अकाउंट, या मशिनरी अकाउंट 17 घसारा ते 11,000. 31/12/17 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 11,000. अशा पद्धतीने तो घसारा कॅल्क्युलेट करायचा. पहिली एंट्री बघा, डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. तिसरी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 12,000 टू डिप्रिशिएशन अकाउंट 12,000. एंट्री पोस्टिंग करायची. अशा पद्धतीने हे नंतर लिहा. प्रॉब्लेम लिहून घ्या. दूसरा प्रॉब्लेम नंबर सेकंड, डिप्रिशिएशन थेरीचे नोट्स पाठवले बघा. मी व्हॉट्सअपवर तुम्हाला मागच्या वर्षी त्याच्यात पहिलाच टॉपिक पाठवलेला आहे बघा, घ्या. एबीसी कंपनी लिमिटेड, एबीसी कंपनी लिमिटेड purchase the plant and machinery, purchase plant and machinery on 1st April 2004 1 एप्रिल 2004 वर्थ रुपीज 2 लाख. Lakhs to stop on 1st October 2004. 1st October 2004 a new machinery was purchased. New machinery was purchased rupees 10,000. rupees 10,000 on 1st October 2005. 1st October 2005 a new machinery purchased was rupees 20,000. was rupees 20,000 to stop. On 1st October 2006 on 1st October 2006 a machinery purchased on 1st October 2004 was sold rupees 7,000. And the same day the new machinery was purchased rupees 30,000. rupees 30,000. Depreciation is to be charged
at the rate of 10%. Depreciation is to be charged at the rate of 10% per annum. Under fixed installment method. Under fixed installment method. The accounts are closed. The accounts are closed 31st March every year. 31st March every year. Prepare machinery account and depreciation account. Prepare machinery account and depreciation account for the year 2004-5 2005-6 and 2006 प्रॉब्लेम सोडतो हे लिहून घ्या. हा प्रॉब्लेम लिहून घ्या. हा सोडून देतो. हा लिहून घ्या. मस्टरी अकाउंट आणि ते बाकी नंतर घेतो. एबीसी चेक करा. कारखा एबीसी कंपनी लिमिटेड परचेस प्लांट एंड मशिनरी on 1st April 2004 worth rupees 2 lakh. On 1st October 2004 a new machinery was purchased rupees 10,000. म्हणजे 1 एप्रिलला आणि 1 ऑक्टोबरला दोन मशिनरी खरेदी केल्या आहे. 1 एप्रिलला 4,000 2 लाखाची आणि 1 ऑक्टोबर 2004ला 10,000 ची मशिनरी खरेदी केली. On 1st October परत 1 ऑक्टोबर 5 ला a new machinery was purchased. पुढच्या वर्षी 20,000 ला खरेदी केली. 5 संपलं. On 1st October 2006 बरोबर आहे का? On 1st October 2006 machinery was purchased on 1st October 2004. ही मशिनरी 1 ऑक्टोबर 2004 ला खरेदी केली. आता बघा जी मशिनरी 1 ऑक्टोबर 2004 ला खरेदी केली. 1 ऑक्टोबर 2004 ला खरेदी केली. which was purchased on 1st ऑक्टोबर 2004 ला खरेदी केली. ती मशिनरी 1 ऑक्टोबर 2006 ला किती रुपयाला विकली? 7,000 रुपयाला विकली दुसरी मशिनरी. आणि त्याच दिवशी नवीन खरेदी केली 30,000 रुपये. असा प्रॉब्लेम अर्थ लावायचा मराठी. मग वरती नाव द्या बुक्स ऑफ एबीसी कंपनी. फोटो काढून लिहून घेऊ शकता. नंतर फक्त समजून घ्या. एबीसी कंपनी समजून घेतो प्रॉब्लेम. समजलं का? फक्त आता एकच प्रॉब्लेम गेली आता सारखा दुसरा. कारण आता बघा मागच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त आकडे बदललेले. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये असेल बदलेल तेच बदलेल. काहीच फरक पडत नाही. आता 1 एप्रिलला वर्ष सुरू होईल 4 ला. ते संपेल कधी? 31 मार्च 2005 ला. 12 महिन्याचं वर्ष असतं. एप्रिलला सुरू झालं तर या वर्षी एप्रिल तर पुढच्या वर्षाचा मार्च. समजलं का? कारण डिसेंबर जानेवारी राहू शकत नाही काही वेळेला. जानेवारी ते डिसेंबर हे 12 महिने असतात. तसंच 1 फेब्रुवारीला सुरू झालं तर 30 जानेवारीला पुढच्या वर्ष संपेल. आता हे वर्ष सुरू होतं आपलं 1 एप्रिलला. एप्रिल 2004 ला. तर 31 डिसेंबर 2004 ला संपणार नाही. कधी संपेल? 31 मार्चला संपेल. 2005 ला संपेल. लक्षात घ्या. 12 महिने. समजलं का? 12 महिन्याचं वर्ष धरायचं. 1 जानेवारीला सुरू झालं म्हणजे मागच्या प्रॉब्लेम मध्ये 1 जानेवारी 31 डिसेंबर होतं. या प्रॉब्लेम मध्ये 1 एप्रिल 2004 ते पुढच्या वर्षी 5 मार्च. लक्षात घ्या. 12 महिने. लक्षात
हे लक्षात घ्या. पण ते 3 महिने 6 महिने जे लक्षात घ्या. म्हणून पहिला अकाउंट ओपन करायचं प्लांट अँड मशिनरी अकाउंट. एकदम सोपं आहे. फक्त लक्ष द्या आणि व्यवस्थित सोडवा. तुम्हाला 12 प्रॉब्लेम मी पाठवलेले आहेत. व्हॉट्सअपवर ऑगस्ट मध्ये मी प्रॉब्लेम पाठवलेले 12 प्रॉब्लेम जे त्याच्यातलेच प्रॉब्लेम घेतोय. परत तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही ओपन करून बघा किंवा मी आता याच्याकडनं आता झेरॉक्स करून घेतो आणि परत पाठवतो तुम्हाला पाहिजे तर. हे पर्टिक्युलर नेहमीप्रमाणे अमाउंट डेबिट साइड क्रेडिट साइड पर्टिक्युलर आणि अमाउंट. आता बघा 1 एप्रिल 2004 बरोबर आहे. पहिलं ऑन 1 एप्रिल 2004 परचेस प्लांट एंड मशीनरी रुपीज 2 लाख. मशीनरी अकाउंट डेबिट 1 एप्रिल टू बैंक अकाउंट क्रेडिट. बैंक अकाउंट किती? बैंक अकाउंट क्रेडिट किती? 2 लाख. प्रत्येकाला ही एंट्री आली पाहिजे. एंट्री पण पोस्टिंग पण लक्षात घ्या. वर्ष कधी संपेल मग? 31 मार्च 2005. 31 मार्च 31 असतो ना. मार्च 31 लक्षात घ्या. 1 एप्रिलला सुरू होईल मार्चला संपेल. आता 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 5 मध्ये काही व्यवहार झाले बघा. ऑन 1 ऑक्टोबर परत बघा 1 ऑक्टोबर 2004 नवीन खरेदी केली. मशीनरी अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. किती रुपयाला किती खरेदी केली? 10,000 दास ना 10,000. 2 मशीनरी आल्या. मग त्या दोघांचा घसारा काढायचा. 10% किती? 10% फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. सांगा बरं घसारा किती येईल मला टोटल? समोर 2,10,000 समोर लिहायचं 2,10,000. इकडे बाय डिप्रिशिएशन अकाउंट आणि परत 31 मार्च 2005 बाय बैलेंस कैरिड डाउन. किती घसारा सांगा? 21,000. ही मशीन ऑक्टोबरला खरेदी केली. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च किती महिने वापरली? 6 महिने वापरली. लक्षात घ्या. 7 महिने 6 3 त्याच्यावर 12 महिन्याचा किती घसारा बघा. घसारा कसा काढायचा परत सांगतो. 20,000 पहिली मशीन किती आहे? 2 लाखाची आहे. बरोबर आहे. 12 महिन्याचा किती? 10% प्रमाणे 20,000 पहिल्या मशिनरीचा. बरोबर आहे. आता ही मशिनरी किती तारखेला खरेदी केली ते बघायचं. 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 5 मध्ये सुरू झालं. हेच तारीख येईल परीक्षेला. लक्षात घ्या. मग दुसरी मशीनरी किती? 10,000 6 मंथ फक्त. किती? 500 रुपये. तू एक पूर्ण 1,000 घेऊन टाकले. 21,000 नाही होणार. लक्षात घ्या. ही मशीनरी किती महिने वापरली? माझी 6 महिने वापरली फक्त. मग घसारा किती? 20,500. अलग लक्षात समजलं का? हे पहिल्या वर्षी असं राहणार. 2 मशीनरी किंवा 1 मशीनरी असेल तर डायरेक्ट बाय डिप्रिशिएशन 20,000. इथं 20,500 समजले का? घसारा समजलं रे जवान?
दोन मशिनरी आहेत पूर्णपणे पहिल्या मशिनरीचा लक्षात घ्या दुसऱ्या मशिनरीचा 10,000 आहे 1,000 घ्यायचे नाही का घ्यायचे नाही कारण ही मशिनरी आपण 1 ऑक्टोबरला खरेदी केली दोघं प्रॉब्लेम घरी जाऊन सोडवा लक्षात घ्या मग समजेल इकडे 1 लाख आहे पुढच्या प्रॉब्लेम मध्ये 4 लाख होते फक्त इकडे आकडे बदलतील तारखा बदलेल बाकी सर्व सारखंच राहणार बॅलन्स किती आला मग काढा 1 एप्रिल 2005 किती काढा रे बॅलन्स किती आला बॅलन्स ब्रॉट डाउन किती रे काढा फरक किती होते 2,10,000 मधून 20,500 गेले किती रे वजाबाकी करता येत नाही का 1,25,000 कसं येईल 1,89,500 ना 1,89,500 असे मी दोन वजाबाकी करता येत केलेला कॅल्क्युलेटर अलाउड नाही म्हणून तुम्ही स्वतः करायचं बॅलन्स ब्रॉट डाउन 1,89,500 करून बघा आता 10 चला 1 चला 1 8 3 11 1,89,500 समजलं हे फरक काढला फक्त दवने आपण समजलं का 10 20 500 समजलं का 20 500 समजलं रे आता बघा 1 एप्रिल 2005 ला वर्ष सुरू झालं ते संपणार कधी 31 मार्च किती 2006 तर याच्यामध्ये काही व्यवहार आहे बघा असेल बघा काहीतरी अजून वाक्य एक वाक्य वाचायचं त्याचा अर्थ लावायचा ऑन 1 ऑक्टोबर 2006 आहे का 1 ऑक्टोबर 2006 ला दुसऱ्या वर्षी काहीच व्यवहार नाही बरोबर आहे का 2005 आणि 6 ला काहीच व्यवहार नाही ऑक्टोबर 6 मध्ये आहे का दुसऱ्या वर्षी कोणताच व्यवहार नाही मग घसारा काढायचा बाय डिप्रिशिएशन किती होणार मग बाय डिप्रिशिएशन सांगा बरं घसारा किती येणार सांगा 10% घसारा कसा येणार बाय बॅलन्स 31 मार्च 2007 दोन मशिनरी आहेत आपल्याकडे किती दोन मशिनरी आहेत ना दोघांचा पूर्ण वर्षाचा घसारा किती 10% 21,000 हिच्यावर 10,000 हिच्यावर किती 1,000 बरोबर आहे ना तेव्हा दुसऱ्या वर्षी काहीच व्यवहार नाही दोघं घसारा 10% वरून 21,000 घेऊन टाकायचे बॅलन्स किती मग 1 एप्रिल 2006 बॅलन्स ब्रॉट डाउन किती 89,500 मधून 21,000 गेले एक लाख 68,000 ना 1,68,000 असं 1,68,000 चला 1
64,500 इकडे समजलं. दुसऱ्या वर्षी काहीच व्यवहार नाही, दुसऱ्या वर्षी काहीच व्यवहार नाही. मग तेवढ्या मशिनरी आहेत तेवढ्यावर दोन मशिनरी आपल्या 2 लाखाची आणि 10,000ची, दोघांवर 10% घसारा 21,000. लक्षात इथपर्यंत आलं का? समजलं. आता बघा, ऑन 1 ऑक्टोबर 2006, 1 ऑक्टोबर 2006 ला मशिनरी विकलेली आहे 7,000 ला. 1 ऑक्टोबर 2006 ला बाय बँक किती मशिनरी विकली किती 7,000. हे तर एक प्रत्येकाला विकलेली. समजलं. मग जी मशिनरी आपण 1 ऑक्टोबर 2004 ला खरेदी केली, बघा काय म्हटलेलं आहे, 1 ऑक्टोबरला जी मशिनरी आपण 4 ला खरेदी केली होती, 1 ऑक्टोबर 4 ला, ती मशिनरी 1 ऑक्टोबर 6 ला 7,000 रुपयाला विकली. लक्षात घ्या. मग 1 ऑक्टोबर पर्यंत त्या मशिनरीची किंमत काढायची. सोपं आहे. बरोबर समजलं मी काय सांगितलं? आपण दोन मशिनरी आपल्याकडे आहेत, बरोबर आहे. मग 1 ऑक्टोबर 2004 ला जी मशिनरी खरेदी केली होती 10,000 ला, ती मशिनरी 1 ऑक्टोबर 6 ला कितीला विकली? 7,000 रुपयाला विकली. ती केवढ्याला विकायची नंतर बघू, पण जेवढी विकली तेवढी आपण इकडे घेऊन टाकली, बरोबर आहे. आता त्याच्यावर वर्किंग नोट करायची. वर्किंग नोट लिहायची. वर्किंग नोट काय लिहिणार? वर्किंग नोट प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. पूर्ण वर्किंग नोट दाखवायची, पर्टिक्युलर आणि अमाउंट अशी वर्किंग नोट करायची. हिला 4 मार्क आहेत वर्किंग नोटला. परत सांगतो, कोणती मशिनरी विकली आपण? 2004 ला जी खरेदी केली 10,000 रुपयाला. बघा, व्हॅल्यू ऑन 1 ऑक्टोबर 2004 रुपीज 10,000. बरोबर आहे. 10,000 ची मशीन आपण विकली. पहिल्या वर्षी किती घसारा घेतला? लेस डिप्रिशिएशन किती? 1 ऑक्टोबर 2004 ते 31 मार्च 2005, 6 महिन्याचा. ते आपण घेतला बघा इथं 500 रुपये आहे का? परत समजून घेतो बघा. आता 1 ऑक्टोबर 4 ते 31 मार्च 5 पर्यंत 6 महिने वापरले. मग 6 महिन्याचा घसारा घेतला 500 रुपये त्याचा, 9,500 आले. व्हॅल्यू ऑन 1 एप्रिल 2005 आहे का? लक्षात समजतं का? हे बघा, दुसऱ्या वर्षी ती आपल्याकडे आहे पूर्ण, बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी किती घसारा होता? 1,000. ही मशिनरी विकली आपण, हिच्यावर त्या तारखेपर्यंत घसारा वजा करत जायचा. या तारखेपर्यंत ते सोपं आहे. एक तर 12 महिन्याचा, 6 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा किंवा 9 महिन्याचा असंच येणार. 6 महिन्याचा मॅक्झिमम पिरियड असतो. दुसऱ्या वर्षी काही जेव्हा झाला नाही बघा आपला, बरोबर आहे. या 21,000 मध्ये 10,000 च्या मशिनरी किती घसारा आहे? 1,000 तो वजा करायचा. लेस डिप्रिशिएशन और 2005 ते 6 किती? 1,000 वजा केला म्हणजे 8,500. व्हॅल्यू ऑन किती? व्हॅल्यू ऑन 1 एप्रिल 2006 त्या तारखेची किंमत 1 एप्रिल 2006, बरोबर आहे. आलं का लक्षात?
नंतर 5 6 आलं, नंतर 6 आणि 7, 6 आणि 7 मध्ये किती महिने वापरले आपण ती मशिनरी बघा. ती किती तारखेला विकली? 1 ऑक्टोबर 2007 ला विकली. बरोबर आहे, 7 ला विकली. 7 ला ना, 6 ला विकली. 6 ला विकली. 6 ला विकली. बरोबर आहे. मग 1 एप्रिल 6 ते 1 ऑक्टोबर पर्यंत 6 महिने वापरली. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, किती? 6 महिने वापरली. 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर पूर्ण महिना नाही, सप्टेंबर पर्यंत वापरली. 1 ऑक्टोबरला विकली म्हणजे ऑक्टोबर घ्यायचा नाही. आलं लक्षात हे? मग 6 महिन्याला किती? मग 500 रुपये. लेस डिप्रिशिएशन फॉर 6 मंथ. इंडिकेटर विकायला पाहिजे होती रे 8,000 रुपयाला विकली. व्हॅल्यू ऑन 1 ऑक्टोबर 2006 ची व्हॅल्यू ही 8,000 रुपयाला विकायला पाहिजे होती. विकली किती? 7,000 रुपयाला विकली. लॉस किती आला? लॉस 1,000. तो लॉस किती घ्यायचा इकडे? 1 ऑक्टोबरला मी डॉट करतो बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसामध्ये लॉस किती? 1,000. ही वर्किंग नोट तयार करायची. परत सांगतो, 2 मशिनरी होत्या. जुनी मशिनरी आपली जशी तशी आहे, तिला हात लावलेला नाही. 24 घसारा येईल त्या वर्षी, समजलं का? नंतर ही 10,000 ची मशिनरी होती, ती 1 ऑक्टोबरला 7,000 ला विकली. 7,000 रुपये घेऊन टाकले. बरोबर आहे. नंतर ती मशिनरीवर झालेला प्रॉफिट किंवा लॉस काढायचा. तो लॉस काढला आपण 1,000 रुपये. तो कसा काढला परत सांगत नाही, या पद्धतीने घसारा कॅल्क्युलेट करायचा. बरोबर आहे. आणि तो लॉस इकडे घ्यायचा क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता त्या तारखेचा घसारा 31 मार्च 2007 बाय डिप्रिशिएशन कसं आहे बघा. जुन्या मशिनरी किती? 20,000. जुन्या मशिनरी किती? 20,000. जी विकली त्या वर्षी किती घेतला? हा लेस केलेला लॉस घ्यायचा बघा. हा त्याच्यात ऍड करायचा 500 रुपये. म्हणजे किती झाले? 20,500. डिप्रिशिएशन अकाउंट 20,500. आणि शेवटी काय करायचा? बाय बॅलन्स काढायचा. इकडे लिहायचं 1,68,500. समोर लिहा 1,68,500. तो बॅलन्स काढा. म्हणून समजलं बॅलन्स काढता येईल. या पद्धतीने करायचं. लिहून घ्या. बाकी प्रॉब्लेम या ठिकाणी संपला.